दर्जातील भाग 12. सकाळी बंगल्यासमोर एक आलिशान गाडी येऊन उभं राहिली होती. रावसाहेब बाहेर येत पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना हॉलमध्ये घेऊन आले. राज पाटील यांचे वडील प्रमोद पाटील रावसाहेबांना म्हणाले, आपली बिझनेसमध्ये पहिल्यापासून भागीदारी आहे. आपल्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर पाहुण्यामध्ये होणार आहे. रावसाहेब गंभीर चेहरा करून त्यांच्याकडे पाहू लागले. तोच हसत प्रमोद पाटील म्हणाले, आमच्या मुलाने जेव्हापासून तुमच्या मुलीला पाहिले आहे तेव्हापासून तो तिच्या प्रेमात पडला आहे. रावसाहेब व त्यांची पत्नी खूप खुश झाले. त्यांनी हसत या लग्नाला होकार दिला. सायली ट्रीपवरून घरी आली होती. आई बाबा घरी नव्हते. ती थकल्यामुळे आपल्या रूममध्ये विश्रांती घेत होती. थोड्या वेळाने ती फ्रेश झाली. इतक्यात तिचे आई बाबा रूममध्ये आले. आई तिच्याजवळ जात म्हणाली, बेटा तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सायलीला काही समजेना. रावसाहेब सायलीजवळ येत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, आम्ही तुझे लग्न ठरवले आहे. तिला बातमी ऐकून धक्काच बसला. सायली स्वतःला सावरून आईबाबाकडे पाहत, अजून शिकत आहे. इतक्यात मला लग्न करायचं नाही. आई तिचा हात हातात घेऊन, तुला शिक्षण घेण्यापासून कोणी रोखलं आहे? पण पुन्हा असं चांगलं स्थळ येणार नाही. आम्ही हे तुझ्या भल्यासाठीच करत आहोत. असं म्हणून दोघेही निघून गेले. सायली खूप नर्वस होती. तिला आईबाबांना कसे समजावे हे सुचेना. तिच्या डोक्यात राहुलचा विचार येत होता. आईबाबांनी माझे एवढे लाड पुरवले. माझ्यावरील प्रेमासाठी ते माझ्या आणि राहुलच्या लग्नास तयार होतील. असा विचार करून ती रूममधून खाली येऊ लागली. ती अस्वस्थ होती. ती आपल्याच विचारात गुंग होती. तिला पायऱ्यावरून एक व्यक्ती बाबाबरोबर बोलताना दिसला. ती बाबाजवळ जात म्हणाली, पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. रावसाहेब तिला म्हणाले, बरं झालं तू आलीस. मी ओळख करून देतो. हे राज पाटील, उद्योगपती व आपले बिझनेस पार्टनर प्रमोद पाटील यांचे चिरंजीव आणि तुझे होणारे पतिदेव. तुम्ही बोलत बसा, मला काम आहे, मी आलोच. असे म्हणून ते निघून गेले. राज सायलीशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होता. पण सायली शांत बसली होती. ती खूप अस्वस्थ होती. बाहेरून फिरून येऊया असे म्हणत त्याने तिला गाडीजवळ आणले. नाही होय करत शेवटी नाईलाजाने सायलीला गाडीत बसावे लागले. राज गाडी चालवत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण ती स्वतःच्या विचारातच मग्न होती. गाडी एका हॉटेलसमोर थांबवून तो तिला आत घेऊन आला. त्याने कॉफी मागवली. राज कॉफी पीत तिला कॉलेज GS पदाच्या झालेल्या सत्कार समारंभामध्ये पाहिलं तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलोय. माझ्या डोक्यात सतत तुझे विचार येतात. त्याच्या बोलण्याकडे सायलीचे लक्ष नव्हते. ती कॉफी पीत होती हे पाहून राज म्हणाला, तू इतकी शांत का आहेस? काही बोलत का नाहीस? असे म्हणताच सायली त्याला म्हणाली, मला खूप उशीर होतोय, चला मला घरी सोडा. असे म्हणून ती उठून गाडीकडे आली. राजने तिला घरी सोडून निघून गेला. राज स्वतःच्या घरी गेला होता. त्याला सायलीची आठवण येत होती. त्याने दारूची बाटली ग्लासमध्ये ओतून दारू पिण्यास सुरुवात केली. त्याला नशा चढली होती. त्याच्या डोळ्यासमोर सतत सायलीचा चेहरा येत होता. तो नशेमध्ये गाडीत बसून सायलीच्या घरी आला. सायली फ्रेश होऊन रूममध्ये गेली. घरी आईबाबा नव्हते. आज घडलेली घटना राहुलला सांगण्यासाठी फोन लावणार तोच राज घरात येताना दिसला. राजला पाहून ती तशीच थांबली. राजला नशेमुळे सगळीकडे सायली दिसत होती. राज नशेत आहे हे लक्षात येताच तिनं राहुलला फोन लावला. पण फोन बंद येत होता. ती फोन करण्याच्या प्रयत्नामध्ये होती. इतक्यात राजने सायलीच्या पाठीमागून येऊन तिला घट्ट मिठी मारली व जोरात म्हणाला, माझे प्रेम आहे तुझ्यावर. आणि तिच्या मानेचे चुंबन घेणार तोच सायलीने त्याला बाजूला ढकलून दिले. ती त्याला रागाने म्हणाली, तुम्ही हे काय करताय? राजने तिच्याजवळ जाऊन तिचा हात पकडत म्हणाला, तू माझी बायको होणार आहेस. तुझ्या शरीरावर फक्त माझा अधिकार आहे. सायली त्याचा हा उग्र अवतार पाहून खूप घाबरली. तिला त्याच्या डोळ्यात वासना दिसत होत्या. राज तिला भिंतीबरोबर दाबत तिचा किस घेणार इतक्यात तिने सोड मला असे म्हणून त्याला सर्व शक्तीनिशी ढकलून दिले. नशेत असल्यामुळे तो खाली पडला. त्याला खूप राग आला. तरीही उठून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच सायलीने त्याला कानाखाली मारली आणि म्हणाली, खूप झाला तमाशा. मी तुला एकदा स्पष्ट सांगते, माझं एका मुलावर प्रेम आहे आणि त्याचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून सांगते, मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही. आणि परत जर असं घडलं तर याद राख,
निघ आताच, असे सायली म्हणताच राजने तिच्या दंडात धरत, मी प्रेम करतो तुझ्यावर. तुला दुसऱ्या कोणत्याही मुलाबरोबर मी पाहू शकत नाही. मला जी गोष्ट हवी असते ती मी मिळवतोच. मी नाही तर तू विसरायचं त्याला. असे म्हणून राज निघून गेला. सायली हुंदके देत रडू लागली. तिच्या मनात विचारचक्र सुरू झाले. पप्पांचे आपल्यावर खूप प्रेम आहे. त्या प्रेमाखातर ते राहुल आणि माझ्या लग्नास परवानगी देतील. आता खूप झालं, पप्पांना सर्व खरं सांगायचंच. अशा विचारात आई वडिलांची वाट पाहत स्वतःच्या रूममध्ये बेडवर झोपी गेली.